नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एक्झाम GK मराठी बाय सेम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणात शब्दांच्या मुख्य 8 जाती आहेत। येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती या विषयावर 2 ते 3 प्रश्न येतात, त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्या कोणत्या तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। चला तर मग या शब्दांच्या 8 जाती आपण स्पष्टीकरणासहित पाहूयात। तर शब्दाची पहिली जात आहे नाम। तर नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, गुण किंवा कल्पनेला दिलेले नाव। नामामुळे आपल्याला विशिष्ट गोष्टीची ओळख पटते। तर याचे आपण काही उदाहरणं पाहूयात। तर व्यक्ती म्हणजे काय? तर राम, सीता, मुलगा, शिक्षक। परत वस्तू, वस्तूचे एक्झाम्पल पुस्तक, पेन, खुर्ची, घर। ठिकाण मुंबई, शाळा, नदी, मंदिर। प्राणी तर कुत्रा, मांजर, हत्ती। एखादा गुण किंवा भाव हे पण नाम आहे। आनंद, दुःख, शौर्य, प्रामाणिकपणा। कल्पना जसं की स्वातंत्र्य, लोकशाही। तर नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, गुण किंवा कल्पनेला दिलेलं एखादं नाव, ते म्हणजे नाम। तर नामाचे काही प्रकार आहेत ते आपण पाहूयात। नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम। तर सामान्य नाम म्हणजे काय? तर एकाच प्रकारच्या अनेक वस्तूंना किंवा व्यक्तींना दिले जाणारे नाव। तर त्याची उदाहरणं आहेत मुलगा, नदी, शहर। त्यानंतर विशेष नाम। विशेष नाम म्हणजे काय? तर विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती किंवा ठिकाणाला दिलेलं नाव। आता पुणे हे एक विशिष्ट ठिकाण आहे। गणेश एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे। गंगा। ओके, तर हे विशेष नाम आहेत। भाववाचक नाम। तर भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्या नामातून गुण, भाव किंवा अवस्था यांचा बोध होतो। जसं की उदाहरणार्थ शौर्य, बालपण, गोडवा। हे गुण आहेत, भाव आहे किंवा अवस्था आहे ना, तर हे भाववाचक नाम आहे। समूहवाचक नाम। तर समूहवाचक नाम म्हणजे काय? तर समान वस्तूंच्या किंवा व्यक्तींच्या समूहाला दिलेले नाव। उदाहरणार्थ कळप, वर्ग, सैन्य इत्यादी। पदार्थवाचक नाम। तर ज्या नामातून पदार्थाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? पदार्थवाचक नाम। उदाहरणार्थ सोने, पाणी, दूध। याच्यामधून काय पदार्थाचा बोध होतो ना, म्हणून याला काय म्हणतात? पदार्थवाचक नाम। त्याच्यानंतर आपण शब्दाची दुसरी जात सर्वनाम पाहूयात। तर सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला सर्वनाम म्हणतात। नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। आपण त्याचे काही उदाहरणं पाहूयात। तर तो, ती, ते, तो हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत। मी, आम्ही, तू, तुम्ही, कोण, काय प्रश्नार्थक, जो, जी, जे संबंधी, आपण, स्वतः आत्मवाचक इत्यादी। तर सर्वनामाचे काही प्रकार आहेत ते आपण पाहूयात। सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय सर्वनामाचा वापर होतो। सर्वनामाचे प्रकार पुरुषवाचक सर्वनाम। तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणारा, ऐकणारा किंवा ज्याच्याबद्दल बोलले जात आहे यांच्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम। उदाहरणार्थ मी, तू, तो। याच्यामध्ये पण परत प्रकार आहेत। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणारा स्वतःसाठी वापरतो। म्हणजे उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण याचा उपयोग आम्ही या अर्थानेही होतो बरं। द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलले जात आहे त्याच्यासाठी वापरले जातो। उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण याचा उपयोग तुम्ही या अर्थाने आदराने होतो। तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर ज्याच्याबद्दल बोलले जात आहे त्याच्यासाठी वापरतो। तर
तो, ती, ते, त्या. नेक्स्ट दर्शक सर्वनाम. तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय, तर वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. तर त्याची उदाहरणं काय आहेत, हा, ही, हे, तो, ती, ते इत्यादी. संबंधी सर्वनाम. तर वाक्यातील पुढील भागाशी संबंध जोडणारे सर्वनाम. उदाहरणार्थ जो, जी, जे. प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, तर प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. म्हणजे कोण, काय हे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर अनिश्चित सर्वनाम. तर अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय, तर निश्चित नसलेल्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी वापरले जाणारे सर्वनाम. कोणी, कोणी, काही हे निश्चित नाही आहे ना, म्हणून निश्चित नसलेल्या व्यक्ती किंवा वस्तूंसाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे कोणते, तर अनिश्चित सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर स्वतःबद्दल बोलताना वापरले जाणारे सर्वनाम. तर आपण त्याची उदाहरणं पाहूयात. स्वतः, आपण इत्यादी. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आणि नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर होतो. शब्दाची तिसरी जात कोणती आहे, विशेषण, ॲडजेक्टिव्ह. तर विशेषण म्हणजे काय, तर विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. विशेषण नामाचा गुण, संख्या, आकार, रंग इत्यादी दर्शवते. तर विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. तर विशेषण काय करतं, नामाचा गुण, संख्या, आकार, रंग इत्यादी दर्शवतं. त्याचे आपण काही उदाहरणं बघूयात. तर चांगला मुलगा. मुलगा कसा आहे, चांगला आहे. मुलगा हे नाम आहे. नामाबद्दल अधिक माहिती कोण सांगते, चांगला. मुलगा कसा आहे, चांगला मुलगा आहे. तर हे एक विशेषण आहे. मोठे घर. घर कसं आहे, मोठं आहे. पुस्तके किती आहेत, 5 पुस्तके, संख्या दर्शवते. फूल कसं आहे, लाल आहे, रंग दाखवते. शूर सैनिक, गुण सांगितलेला आहे ते सैनिकाचा. ओके. आपण विशेषणाचे काही प्रकार पाहूयात. पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. तर गुणवाचक विशेषण म्हणजे काय, तर नामाचा गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारे. तर सुंदर, हुशार, प्रामाणिक हे गुण आहेत ना, वैशिष्ट्य सांगणार आहे. संख्यावाचक विशेषण म्हणजे नामाची संख्या दर्शवणारे. उदाहरणार्थ 2, अनेक, काही. याचे पण परत प्रकार आहेत. निश्चित संख्यावाचक. उदाहरणार्थ म्हणजे 1, 2, 5 हे एक निश्चित आहे ना. अनिश्चित संख्यावाचक. याचे उदाहरणं आहेत काही, थोडे, अनेक. निश्चित नाही आहे ना. क्रमवाचक. उदाहरणार्थ पहिला, दुसरा, क्रम आहे ना. पृथकत्ववाचक. उदाहरणार्थ 1, 1, 2, 2, 3, 3 असे आपण म्हणतो ना. नेक्स्ट आहे सार्वनामिक विशेषण. तर सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, तर सर्वनामांपासून बनलेले आणि विशेषणाचे कार्य करणारे. उदाहरणार्थ हे, ते, तो, असे, कसे. तर विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. आणि विशेषण नामाचा गुण, संख्या, आकार, रंग इत्यादी दर्शवते. हे तुम्ही लक्षात ठेवा. शब्दाची चौथी जात आहे क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रिया दर्शवणारा शब्द. खूप महत्त्वाचा आहे. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. ह्याचे आपण उदाहरणं पाहूयात. तो खेळतो. खेळतो हे क्रियापद आहे. ती गाते. गाते हे क्रियापद आहे. पाऊस पडतो. पडतो हे क्रियापद आहे. आम्ही जेवलो. जेवलो हे क्रियापद आहे. म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. क्रियापदाचे आपण काही प्रकार बघूयात. सकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात त्याला, ट्रान्झिटिव्ह. सकर्मक क्रियापद म्हणजे असे क्रियापद ज्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. कर्माची आवश्यकता असते. वाक्यातील कर्त्याने केलेली क्रिया कर्मावर घडते. कर्म म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया घडते. तर ओळखण्यासाठीची सोपी पद्धत कोणती आहे, तर क्रियापदाला काय
किंवा कोणाला असा प्रश्न विचारल्यास उत्तर मिळते ते उत्तरच कर्म असते आणि ते क्रियापद सकर्मक असते. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचतो, तर काय क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा आहे ना. तर क्रियापद कोणतं आहे? वाचतो. काय वाचतो? पुस्तक वाचतो. तरी सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. वाचतो क्रियापद, तर काय वाचतो या प्रश्नाचे उत्तर पुस्तक असे मिळते. पुस्तक हे कर्म आहे म्हणून वाचतो हे सकर्मक क्रियापद आहे. उदाहरणार्थ त्याने आंबा खाल्ला. खाल्ला हे क्रियापद आहे. काय खाल्ला या प्रश्नाचं उत्तर आंबा असं मिळतं. आंबा हे कर्म आहे म्हणून खाल्ला हे सकर्मक क्रियापद आहे. उदाहरणार्थ आई मुलाला मारते. मारते हे क्रियापद. कोणाला मारते या प्रश्नाचे उत्तर मुलाला असे मिळते. मुलाला हे काय आहे? कर्म आहे म्हणून मारते हे सकर्मक क्रियापद आहे. उदाहरण तो निबंध लिहितो. लिहितो हे काय आहे? क्रियापद आहे. काय लिहितो तर या प्रश्नाचं उत्तर निबंध असं मिळतं आपल्याला. मग निबंध हे काय आहे? कर्म आहे. उदाहरणार्थ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले, तर शिकवले हे काय आहे? क्रियापद आहे. कोणाला शिकवले या प्रश्नाचं उत्तर काय येतं? विद्यार्थ्यांना येतं. विद्यार्थ्यांना हे काय? कर्म आहे. ओके. उदाहरणार्थ मुलांनी पतंग उडवला. उडवला काय आहे? क्रियापद आहे. काय उडवला या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तर पतंग असं मिळतं. पतंग काय आहे? कर्म आहे. उदाहरण तिने गाणे गायले. गायले काय आहे? क्रियापद आहे. काय गायले या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मग गाणे येईल. गाणं काय आहे? कर्म आहे. नेक्स्ट उदाहरण मी चहा बनवला. बनवला काय आहे? क्रियापद आहे. काय बनवला तर चहा उत्तर मिळतं आपल्याला. चहा काय आहे? हे कर्म आहे. नेक्स्ट उदाहरण आम्ही चित्रे पाहिले. तर पाहिले काय आहे? क्रियापद आहे. काय पाहिलं त्या प्रश्नाचं उत्तर चित्र असं मिळतं. चित्र हे कर्म आहे. नेक्स्ट उदाहरण त्याने दरवाजा उघडला. उघडला काय आहे? क्रियापद आहे. काय उघडला त्या प्रश्नाचं उत्तर दरवाजा असं मिळतं. दरवाजा हे कर्म आहे. ही सर्व सकर्मक क्रियापदाची उदाहरणं आहेत. चला तर मग आपण अकर्मक क्रियापद बघू. अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर अकर्मक क्रियापद म्हणजे असे क्रियापद ज्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. येथे क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच संपते. ती दुसऱ्या कशावरही घडत नाही. ज्या क्रियापदाला कर्म लागत नाही म्हणजे क्रियेचा परिणाम कर्त्यापाशीच थांबतो त्यास काय म्हणतात? अकर्मक क्रियापद असं म्हणतात. ओळखण्यासाठी सोपी पद्धत काय? क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारल्यास कोणतेही उत्तर मिळत नाही. तो हसतो. आता हसण्याची क्रिया तो मध्ये संपते ना. ती झोपली. झोपण्याची क्रिया ती मध्येच संपते. पाऊस पडतो. पडण्याची क्रिया पावसामध्येच घडते ना. द्विकर्मक क्रियापद. तर द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या क्रियापदाला दोन कर्मे असतात. एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरे अप्रत्यक्ष कर्म. दोन कर्म असतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. त्यास काय म्हणतात? द्विकर्मक क्रियापद. दोन कर्म असलेलं क्रियापद. उदाहरणार्थ आईने मुलाला गोष्ट सांगितली. तर याच्यामध्ये दोन कर्म आहेत. एक तर मुलाला आणि गोष्ट. मुलाला हे अप्रत्यक्ष आहे आणि गोष्ट हे प्रत्यक्ष आहे. गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. तर गुरुजींनी विद्यार्थ्यांना काय आहे? अप्रत्यक्ष कर्म आहे आणि प्रश्न हे प्रत्यक्ष कर्म आहे. या उदाहरणांमध्ये दोन दोन कर्म आहेत म्हणून त्याला काय म्हणतात? द्विकर्मक क्रियापद. नेक्स्ट संयुक्त क्रियापद. तर संयुक्त क्रियापद म्हणजे काय? तर धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेले क्रियापद जे एकच क्रिया दर्शवते. उदाहरणार्थ तो अभ्यास करू लागला. करू हे धातू साधित. लागला हे सहाय्यक क्रियापद. तर करू लागला म्हणजे अभ्यास करायला सुरुवात केली. एकच क्रिया आहे ना. अभ्यास करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ मुले मैदानात खेळू लागली. खेळू हे धातू साधित आहे. लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. तर खेळू लागली म्हणजे खेळायला सुरुवात केली. एकच क्रिया आहे ना. पुढचं उदाहरण घेऊ आपण. तो चित्र काढत आहे. काढत हे धातू साधित आहे. आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. तर काढत आहे
म्हणजे चित्र काढण्याची क्रिया सुरू आहे आणि ही एकच क्रिया आहे. सहाय्यक क्रियापद, ज्याला की आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. तर सहाय्यक क्रियापद हे असे क्रियापद आहे जे मुख्य क्रियापदाला विशेषतः धातू साधितला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतो. त्याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, ते केवळ मुख्य क्रियापदाच्या अर्थाला पूरक असते. जसे की काळ, रीती, शक्यता, सामर्थ्य इत्यादी दर्शवणे. उदाहरणार्थ, तो अभ्यास करत आहे. करत हे मुख्य क्रियापदाचे धातुसाधित रूप. आहे हे सहाय्यक क्रियापद, येथे आहे ही क्रियाची सातत्यता दर्शवते. नेक्स्ट, मी शाळेत जाणार आहे. जाणार हे काय आहे? मुख्य क्रियापदाचं रूप आहे. आहे काय आहे? सहाय्यक क्रियापद आहे. येथे आहे हे भविष्यकाळात क्रियेचा निश्चय दर्शवते. नेक्स्ट, त्याने काम केले पाहिजे. केले हे मुख्य क्रियापदाचं रूप आहे आणि पाहिजे हे सहाय्यक क्रियापद आहे. येथे पाहिजे हे क्रियेची आवश्यकता दर्शवतं. उदाहरणार्थ, मला आता घरी जायचे आहे. जायचे हे क्रियापदाचे धातुसाधित मुख्य क्रियापदाचं धातुसाधित रूप आहे. आहे हे सहाय्यकारी क्रियापद. येथे आहे ही जाण्याची इच्छा किंवा गरज दर्शवते. नेक्स्ट, मुले मैदानात खेळू लागली. तर खेळू हे मुख्य क्रियापदाचं धातुसाधित रूप आहे. लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. तर येथे लागली हे क्रियेची सुरुवात दर्शवते. उदाहरणार्थ, तुम्ही कृपया बसून घ्या. तर बसून हे मुख्य क्रियापदाचं धातुसाधित रूप आहे आणि घ्या हे सहाय्यक क्रियापद आहे. तर येथे घ्या हे नम्रता किंवा क्रियेचा स्वीकार दर्शवते. नेक्स्ट, प्रयोजक क्रियापद. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर जेव्हा वाक्यातील कर्ता स्वतः क्रिया न करता ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो, तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणतात? प्रयोजक क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ, आई मुलाला हसविते. तर आई स्वतः हसत नाही, मुलाला हसायला लावते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. तर शिक्षक स्वतः शिकत नाही, विद्यार्थ्यांना शिकायला लावतात. त्याने नोकराकडून काम करवले. शक्य क्रियापद बघू आपण. शक्य क्रियापद म्हणजे काय? तर ज्या क्रियापदात कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता बद्दल बोध होतो त्यास काय म्हणतात? शक्य क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मला आता बसवते, बसण्याची शक्यता. त्याला चालवते, चालण्याची शक्यता इत्यादी. तर क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आणि क्रिया दर्शवणारा शब्द. शब्दाची 5वी जात आहे क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा, क्रियापदाची वेळ, ठिकाण, रीत किंवा कारण दर्शवणारा शब्द. हे अव्यय क्रियापद, विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दलही माहिती देऊ शकतात. ओके. तर क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. त्याची उदाहरणं बघू आपण. तो हळू चालतो. इथे चालण्याची रीत दर्शवलेली आहे. मी आज येणार नाही, येण्याची वेळ. तो तेथे बसतो, बसण्याचं ठिकाण. तो खूप हुशार आहे. हुशार असण्याचे प्रमाण किती आहे? खूप आहे. प्रमाण दर्शवलेलं आहे. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार काही पाहूयात आपण. तर पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रिया कधी घडली हे दर्शवते. उदाहरणार्थ, आज, उद्या, नेहमी, परवा इत्यादी. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर क्रिया कुठे घडली हे दर्शवतं. उदाहरणार्थ, येथे, तेथे, खाली, वर. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर क्रिया कशी घडली हे दर्शवतं. उदाहरणार्थ, हळू, जलद, आपोआप, पटकन. परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली हे दर्शवतं. फार, खूप, जास्त, थोडे इत्यादी. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ, कोठे, केव्हा, कसे इत्यादी. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आणि क्रियापदाची वेळ, ठिकाण, रीत, कारण दर्शवणारा शब्द. ओके. नेक्स्ट, शब्दाची 6वी जात आहे शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर नामाला किंवा सर्वनामाला सोडून येऊन त्यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी जोडणारे अव्यय. ही अव्यय स्वतंत्रपणे वापरली जात नाहीत.
तर याची उदाहरणे आहेत, झाडाखाली बसला, घरासमोर उभा आहे, रामाबरोबर सीता गेली, पाण्याशिवाय जेवण नाही. तर आपण शब्दयोगी अव्ययाचे काही प्रकार बघूयात. कालवाचक, त्याचे उदाहरणं आहेत, नंतर, पूर्वी, आधी. स्थलवाचक, वर, खाली, मागे, पुढे, जवळ. कारणवाचक, मुळे, करिता, योगे. हेतुवाचक, साठी, करिता. तुलनावाचक, पेक्षा, सारखा. नेक्स्ट, शब्दाची 7वी जात आहे उभयान्वी अव्यय, ज्याला की आपण कंजक्शन म्हणतो. तर उभयान्वी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आणि गौणत्व सूचक अभयान्वी अव्यय. तर प्रधानत्व सूचक अभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर जेव्हा उभयान्वी अवयवांनी जोडलेली वाक्य स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसतात, म्हणजेच ती सारख्या दर्जाची असतात, तेव्हा त्यांना प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय असं म्हणतात. याचे 4 उपप्रकार आहेत, समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आणि परिणामबोधक उभयान्वी अव्यय. चला तर मग आपण पाहूयात. समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय तर म्हणजे काय, ही अव्यय पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचं काम करतं, म्हणजे 2 वाक्यांचा समुच्चय करते, म्हणजे बेरीज करते. उदाहरणार्थ, आणि, व, अन, शिवाय, आणखी, न, नी. ह्याचे एक्झाम्पल आहेत, मी शाळेत गेलो आणि अभ्यास केला, त्याने पुस्तक वाचले व मित्राला दिले, मी जेवलो शिवाय पाणीही प्यायलो. ओके. नेक्स्ट, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर जे अव्यय 2 किंवा अधिक गोष्टींपैकी एकाची निवड किंवा पर्याय दर्शवतं. उदाहरणार्थ, किंवा, अथवा, वा, की, अगर इत्यादी. तू चहा घे किंवा कॉफी घे. किंवा, देह जाहो अथवा राहो, तू ये वा न ये, मी जाणारच, तुला ज्ञान हवे की धन हवे इत्यादी. न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर हे अव्यय पहिल्या वाक्यात काही उणीव, कमीपणा किंवा दोष असल्याचे दाखवते, म्हणजेच 2 वाक्यातील विरोध दर्शवते. याला काय म्हणतात, विरोधदर्शक उभयान्वी अव्यय असं पण म्हणतात. उदाहरणं आहेत त्याचे, परंतु, पण, परी, बाकी, किंतु इत्यादी. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. परी, तो हुशार आहे परंतु कसा आहे, आळशी आहे. नेक्स्ट, परिणामबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर हे अव्यय पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवतं. उदाहरणार्थ, म्हणून, सबब, यास्तव, अतएव, तस्मात, यामुळे, याकरिता इत्यादी. मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला काय बक्षीस मिळाले. सायकल वाटेत नादुरुस्त झाली, सबब मला उशीर झाला. त्याने खूप अभ्यास केला त्यामुळे काय तो पास झाला. आपण दुसरा प्रकार बघूयात, गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. तर जेव्हा उभयान्वी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान म्हणजे मुख्य असतं आणि दुसरं गौण अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असतं, तेव्हा त्यांना गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय असं म्हणतात. यांचेही 4 उपप्रकार आहेत. पहिला आहे स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. तर स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर हे अव्यय प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्याने स्पष्ट करते. उदाहरणार्थ, म्हणजे, की, म्हणून इत्यादी जेव्हा स्पष्टीकरण देते. याचं एक्झाम्पल, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तो म्हणाला की मी हरलो. वृक्ष म्हणजे झाड होय. ओके. नेक्स्ट, कारणबोधक उभयान्वी अव्यय. तर कारणबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर हे अव्यय प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचं कारण गौण वाक्यातून व्यक्त करतं इत्यादी. उदाहरणार्थ, कारण, का, की. याचे एक्झाम्पल आहेत, मी शाळेत गेलो नाही कारण मला ताप आला होता. कारण, मला येता आले नाही का, मी आजारी होतो. का, त्याने अभ्यास केला की त्याला चांगले गुण मिळाले. ह्याच्यामध्ये की हे कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे. नेक्स्ट, उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. तर उद्देशबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय, तर ही अव्यय प्रधान वाक्यातील क्रियेचा उद्देश किंवा हेतू गौण वाक्यातून दर्शवते. उदाहरणार्थ, म्हणून, सबब,
यास्तव, याकरिता इत्यादी याचे उदाहरणं बघू आपण. तो नियमित व्यायाम करतो म्हणून त्याचे आरोग्य चांगले आहे. म्हणून मी मुंबईला गेलो याकरिता काम होते. त्याने खूप कष्ट केले यास्तव यश मिळाले. नेक्स्ट, संकेतबोधक उभय आणि अव्यय म्हणजे काय, तर ही अव्यय प्रधान वाक्यातील क्रियेसाठी काही संकेत किंवा अट दर्शवते. याचं एक्झाम्पल आहेत जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा इत्यादी. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. जर, तर, जरी तो घरी बसला तरी तो प्रामाणिक आहे. जरी, तरी, जेव्हा तो आला तेव्हा मी अभ्यास करत होतो म्हणजे जेव्हा, तेव्हा. शब्दाची 8वी जात आहे केवल प्रयोगी अव्यय. तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर आपल्या मनातील भावना जसं की आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, तिरस्कार इत्यादी अचानक करणारे शब्द, या शब्दांचा वाक्याच्या रचनेशी थेट संबंध नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. ह्याचे उदाहरणे आहेत अरे रे तो पडला, दुःख व्यक्त केलं ना, वा काही सुंदर चित्र आहे, आनंद किंवा प्रशंसा केलेली, बाप रे केवढा मोठा साप, याच्यामध्ये आश्चर्य, भीती दर्शवलेली आहे, छी किती घाणेरडा वास, तर हा तिरस्कार आहे, शाबास तू जिंकलास ही एक प्रशंसा आहे. चला तर मग आपण केवल प्रयोगी अव्ययाचे काही प्रकार बघूयात. हर्षदर्शक, आहा, वा वा, ओहो. शोकदर्शक, अरे रे, ऐक, हाय. आश्चर्यदर्शक, बापरे, अरे, ओहो. प्रशंसादर्शक, शाबास, भले, छान. संपत्तीदर्शक, ठीक, हो, बराय. संमतीदर्शक. विरोधदर्शक, छे, छट, अहो. तिरस्कारदर्शक, शी, थू, फट. संबोधनदर्शक, अहो, अरे, ए. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण शब्दांच्या एकूण 8 जाती पाहिल्या. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, येणाऱ्या सर्व एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. याची लिंक, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. चला तर मग आपण इथेच थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.